नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 10 सायन्स पार्ट फर्स्ट ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला शेवटचा जो पॉइंट आहे तो शेवटचा पॉइंट आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि सगळ्यात शेवटचा एस्केप व्हेलॉसिटी या दोन टॉपिक विषयी आज माहिती आपण बघणार आहोत। आज या टॉपिक नंतर हा जो चॅप्टर आहे 10th स्टँडर्डचा ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आज संपणार आहे। तर हे जे दोन डेरिवेशन आहेत किंवा दोन जे कन्सेप्ट आहेत ते दोन कन्सेप्ट आपले राहिलेले आहेत, ते कन्सेप्ट आपण आज घेणार आहोत। सर्वप्रथम आपण घेणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी। पोटेंशियल एनर्जी, ग्रेविटेशन पोटेंशियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh हे आपल्याला माहिती आहे। जर पोटेन्शियल एनर्जी एखाद्या हाईटवर जर असेल तर आपण हाईट घेतो, त्याची ग्रॅव्हिटी, तिथे असलेली ग्रॅव्हिटी आणि मास याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी असं आपण म्हणतो। पण आपल्याला काय बघायचंय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बघायची। ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बघता वेळेस ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट वरतून खाली येतो त्यावेळेस किंवा एखादा ऑब्जेक्ट खालून वरती जातो त्यावेळेस ग्रॅव्हिटी जी आहे त्या ग्रॅव्हिटी त्याच्यावर अप्लाय होत असते। मग ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरतून खाली येत असतो त्यावेळेस आपण काय घेतो? तर त्यावेळेस आपण मायनस साइन घेतो। ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिटी जी आहे ते ग्रॅव्हिटी अपोज करत असते, विरोध करत असते त्यावेळेस। याच्यामध्ये तुम्हाला तर जी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे। G इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे। आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी घेतो त्यावेळेस मायनस gmm अपॉन r प्लस h। आता हे जे आहे r प्लस h हे घेतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला। ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस gmm अपॉन r प्लस h आणि h हा जो आहे हा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे। याच्यानंतर आता जर ऑब्जेक्ट जसा जसा ऑब्जेक्ट वरती वरती गेला तसं तसं ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते, हे आपल्याला माहिती आहे। पण अशा वेळेस डिपेंड अपॉन पोटेन्शियल एनर्जी आहे, जी पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड असते? तर त्या ऑब्जेक्टच्या हाईटवर डिपेंडेंट असते। मग हाईट जर इन्फिनिटी गेली, जर हाईट वाढतच गेली, वाढत 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 गेली, अशी इन्फिनिटी पर्यंत गेली, तर इन्फिनिटी पर्यंत गेल्याच्या नंतर हाईट जी आहे ती हाईट इन्फिनिटी पर्यंत गेल्याच्या नंतर तिथं जे जी ची व्हॅल्यू आहे, जी ची व्हॅल्यू काय होत जाते? कमी होत जाते। कमी म्हणजे त्याला आपण झिरोच असं म्हणतो। ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा इन्फिनिटी डिस्टन्स वर जातो त्यावेळेस जी ची व्हॅल्यू जी आहे ती जी ची व्हॅल्यू काय होते? झिरो होते। ही तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे तो आहे एस्केप व्हेलॉसिटी। एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय? तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच तुम्हाला इथं लिहितो एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय? तर एखादी ऑब्जेक्ट जर वरती वरती जात असेल, ही काय आहे? अर्थ, आणि एखादी ऑब्जेक्ट वरती 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 जात असेल म्हणजे याची हाईट जी आहे ती हाईट वाढते आणि ऑब्जेक्ट जी आहे ती ऑब्जेक्ट जशी जशी वर जाते, हाईट जशी जशी वाढते तशी जशी ग्रॅव्हिटी जी आहे ते आपण बघितलं, ग्रॅव्हिटी काय होत चालते? कमी कमी होत चालते, हे आपण बघितलेलं आहे। पण याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन इनिशियल व्हेलॉसिटी, पण ज्यावेळेस तो वरती जातो त्यावेळेस जी मॅक्झिमम हाईट असते ती इनिशियल व्हेलॉसिटी
इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तिच्यावर डिपेंडेंट असते. इनिशियल व्हेलॉसिटी जर लार्ज असेल तर हाईट सुद्धा जी आहे म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो हाईट वर तुमचा जाईल. जर व्हॅल्यू अजून लार्ज असेल, इनिशियल व्हेलॉसिटी अजून लार्ज असेल तर जो ऑब्जेक्ट आहे अजून वरती जाईल. म्हणजेच ऑब्जेक्ट इज डिपेंड अपॉन इनिशियल व्हेलॉसिटी अकॉर्डिंग टू न्यूटन थर्ड लॉ. न्यूटन थर्ड लॉच्या नियमानुसार आपण घेऊयात. न्यूटन थर्ड लॉ काय आहे तर न्यूटन थर्ड लॉ तुम्हाला माहिती आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू न्यूटन थर्ड लॉ व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. हे तुम्हाला न्यूटनचा जो लॉ आहे हा लॉ तुम्हाला माहिती आहे. मग फायनल वेलोसिटी जी आहे व्ही इज इक्वल टू फायनल वेलोसिटी ऑफ द बॉल. बॉलचा फायनल वेलोसिटी इज इक्वल टू काय आहे 0 आहे. मग ए इज इक्वल टू काय घेणार तुम्ही मायनस जी. आपण माहिती आहे की ए इज इक्वल टू मायनस जी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते इथं मायनस घेत असतो. जसं जसं आपण बॉल वरती वरती फेकतो तसं तसं त्याच्यावर काय अप्लाय होते तर अपोज करतो कोण तर ग्रॅव्हिटी. म्हणून आपण तिथं जी घेतो. मग इथं व्हॅल्यू टाका 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 मायनस जी आणि मॅक्सिमम हाईट ऑफ द बॉल इज इक्वल टू हे यस इकडे घ्या यस इकडे घ्या यस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस जी. हे तुमचं काय आहे तर ही तुमची काय आहे तर एस्केप व्हेलॉसिटी. मग एस्केप व्हेलॉसिटी काय आहे तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरती 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 जातो. आता चंद्र जे आहे एक तुम्हाला उदाहरण देतो. चंद्र खाली का पडत नाही. चंद्र खाली का पडत नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे. ते आहे एस्केप व्हेलॉसिटी. समजा ही आहे पृथ्वी. पृथ्वीवरून एखादा बॉल आपण वरती फेकला. वरती ज्यावेळेस आपण बॉल फेकतो त्यावेळेस तो बॉल इथे येऊन पडतो. असा बॉल ज्यावेळेस आपण फेकतो एस्केप व्हेलॉसिटी ज्यावेळेस आपण बॉल फेकतो त्यावेळेस तो इथं म्हणजे इथं जर फोर्स कमी असेल तर तो इथे येऊन पडतो. अजून हाईटवर असेल तर इथं पडतो. अजून हाईटवर असेल तर इथं पडेल. अजून हाईटवर असेल तर इथं पडेल. अजून हाईटवर असेल तर इथं पडेल. अजून हाईटवर फेकला तर इथं पडेल. अजून हाईटवर फेकला तर इथं पडेल. अजून हाईटवर फेकला तर इथं पडेल. इथं पडेल. अजून हाईटवर फेकला तर इथं पडेल. अजून हाईटवर फेकला तर इथं पडेल. आणि एक वेळ अशी येईल की तो जो आहे तो पृथ्वीवर पडणार नाही. मग ओव्हरकम द डाउनवर्ड द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द इनिशियल व्हेलॉसिटी. या इनिशियल व्हेलॉसिटीला पर्टिक्युलर जर व्हॅल्यू दिली तर पर्टिक्युलर व्हॅल्यू नंतर त्या हाईटवर ज्यावेळेस ऑब्जेक्ट जाईल त्यावेळेस तो जो ऑब्जेक्ट आहे हा पृथ्वीवर पडण्यास असमर्थ असेल. तो पृथ्वीवर पडणार नाही. इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. त्यालाच काय म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. त्यालाच एस्केप व्हेलॉसिटी आपण म्हणतो. वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ बाय युजिंग द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी फॉलो ॲज. आणि याच्यावरून तुम्ही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे घेऊ शकता. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सगळ्यात शेवटचा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याच्या नियमानुसार आपण माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जी आहे ती आपण टोटल एनर्जी काढत असतो. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हे आपण माहिती आहे कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी हे आपल्याला माहिती आहे. मग आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी याला E1 असं म्हणा आणि याला E2 असं म्हणा. आपण त्या काढू. चला तर मग पहिलं ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपण काढू कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. आणि इथं काय द्या एस्केप व्हेलॉसिटी द्या. आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे तर -gmm अपॉन r हे पण आपण बघितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण टोटल एनर्जी घेतो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आपण घेतो. पण आता हे काय आहे कायनेटिक एनर्जी हे काय आहे पोटेन्शियल एनर्जी. मग
याच्यानंतर तुम्ही घ्या पोटेन्शियल एनर्जी. हे झालं कायनेटिक एनर्जी, हे झालं पोटेन्शियल एनर्जी. मग याच्यामध्ये घ्या दुसऱ्या याच्यात, हे झालं ए बी. इथं घ्या कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वरती गेल्यानंतर नंतर 0 होईल आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस GM अपॉन इन्फिनिटी. रेडियस इन्फिनिटी इज इक्वल टू 0. मग पोटेन्शियल एनर्जी इथं काय आली 0. याच्यानंतर टोटल एनर्जी ज्यावेळेस आपण घेतो इथं E2, टोटल एनर्जी E2 कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. हे सगळं काय होऊन जातं 0 होऊन जातं. इथं टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आपण या ठिकाणी घेतो. तर हे दोन ऍड करायची. कायनेटिक एनर्जी 1/2 mv² एस्केप वेलोसिटी मायनस GMM अपॉन इथं काय येईल R येईल किंवा कॅपिटल R लिहिलं तरी चालेल. त्या ठिकाणी फॉर्म द प्रिन्सिपल ऑफ E1 आणि E2. E1 प्लस E2 घ्या. E1 आणि E2 म्हणजे हे आणि हे याच्यामध्ये काय करा मिसळवा. याच्यामध्ये E1 आणि E2 E1 काय आहे हे E1 आणि E2 काय आहे तर हे मिसळवा. तर 1/2 mv² मायनस GMM अपॉन R इज इक्वल टू 0. इथं एस्केप वेलोसिटी घ्या. त्याच्यानंतर हे जे आहे m काय होईल कॅन्सल होईल. त्याच्यानंतर v जे आहे एस्केप वेलोसिटी v², हे वेलोसिटी g इकडे जाईल हे इकडे जाईल. त्याच्यानंतर इथे येईल 2GMM अपॉन R आणि v एस्केप वेलोसिटी स्क्वेअर काढा आणि याला अंडर रूट मध्ये टाका. 2GM अपॉन R ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुमची कशाची आहे एस्केप वेलोसिटीची आहे. आणि G इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे G इज इक्वल टू काय आहे तर GM अपॉन R². ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू GMM अपॉन R² जी आहे. मग v एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2GM अपॉन R अपॉन R डॉट R. याला काय केलं आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड का कारण आपल्याला कोणती व्हॅल्यू आणायची GM अपॉन R². इथं R² आणल्याच्या इथं R² आणायचं म्हणून आपण डिवायडेड अँड मल्टिप्लाय काय केलं R केलं. आणि हे जे R आहे इथं R² झालं आणि इथं GM अपॉन काय झालं R झालं. म्हणून GM अपॉन R² याच्या जागी आपण काय घेतलं G घेतलं. मग v एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2R किंवा आपण 2GR असं सुद्धा या ठिकाणी आपण लिहू शकतो. ही आहे v इज इक्वल टू एस्केप वेलोसिटी अंडर रूट 2GR असं हे काय आहे तर डेरिवेशन आहे. तर आज आपला जो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर संपलेला आहे. आपण हे एक चॅप्टर संपलाय. आता आपण एक 9वीचा जो चॅप्टर आहे तो 9वीचा चॅप्टर आपण संपवणार आहोत. हा 10वीचा संपवला 9वीचा संपवणार आहोत आणि नंतर 8वीचा संपवणार आहोत आणि परत 10वीचा दुसरा 9वीचा दुसरा आणि 8वीचा दुसरा असे चॅप्टर आपण काय करणार आहोत संपवणार आहोत. तर धन्यवाद. थँक्यू. झालं ओके.